जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। आज मी नाशिक येथील कृषी थॉन प्रदर्शनाला आलोय आणि आज नवनवीन आपल्याला यंत्रणा नवनवीन कृषी क्षेत्रामध्ये जे लॉन्च झालेले यंत्रणा किंवा शेतीविषयी माहिती तर हे सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला नवीन असेल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा। तर चला जाऊया प्रदर्शनाला आणि बघूया काय काय नवीन आज कृषी प्रदर्शनामध्ये दाखवणारे लावले स्टॉल वगैरे। तर चला जाऊया। इथून एंट्री मित्रांनो कृषी थॉनचा बॅनर आणि इथून एंट्री आपण इकडून आलोय, आय कार्ड वगैरे इथून घेतलं आणि इथून एंट्री मारतोय। तर मधलं वातावरण असं आहे पहिलेच गायत्री नर्सरी लॉ आठ महिन्यापर्यंत चालू शकते। जुलैमध्ये तर एक दिवसाचं रोप तर मित्रांनो आजचा प्रदर्शनाचा दुसरा दिवस। आज 22 नोव्हेंबर 2024 तारीख आहे आणि गर्दी भरपूर आहे, पाठीमागे बघू शकता। अजून आपण एंट्री केली आहे, स्टार्टिंगच झाले, अजून मध्ये बघू काय काय नवीन नवीन बघायला भेटतंय। आता टोमॅटो व्हरायटीचा आपण बघतोय, ग्राफ्टिंगचं त्याचं विचारू त्यांना काय स्पेशल, काय इफेक्ट वगैरे कसं आहे, म्हणजे फायदा काय ग्राफ्टिंगचा। टोमॅटो ग्राफ्टिंगचे आपण बघतोय रोपं वगैरे स्टॉल वगैरे लावलाय, तर विचारू त्यांना काय काय फायदा आहे शेतकऱ्यांना, काय ॲव्हरेज भेटू शकते एकरी, तर त्याबद्दल जाणून घेऊ। सर टोमॅटो ग्राफ्टिंग बद्दल काय शेतकऱ्यांना फायदा काय? नमस्कार, मी भाऊसाहेब गोसावी, ओम गायत्री नर्सरीचा प्रतिनिधी। ओम गायत्री नर्सरीमध्ये नवीन तंत्रज्ञानामध्ये ग्राफ्टिंगचे रोप तुम्हाला बघायला भेटतील। या ठिकाणी ग्राफ्टिंग केलेले आहे, या ठिकाणी विहानाचं जंगली रूट वापरलेले आहे। जी व्हरायटी शेतकऱ्यांना पाहिजे ती व्हरायटी ग्राफ्ट करून दिली जाते। याच्यामध्ये फायदा असा की हे जंगली रूट असल्यामुळे जे खालून येणारे जे बुरशीजन्य रोग आहे ते अटॅक करत नाही आणि शेतकऱ्यांना रोपे देताना एक 25 ते 30 सेंटीमीटरचे असलेले हाईट जी आहे 25 ते 30 सेंटीमीटर असलेले रोप दिले जातात। त्याच्यानंतर रोपांची जी मुळी आहे ती पूर्णपणे अशी गुंडाळलेली नसते, अशा पद्धतीने रोप शेतकऱ्यांना दिली जातात। हे आता जे आहे हे 2 महिन्याचं रोप आहे, ग्राफ्टेड रोप। हो 60 दिवस एकरी ॲव्हरेज जे आपलं जे साधं जे चालतं 4 महिने चालतं तसं 8 महिने त्याचं हार्वेस्टिंग चालतं। हो कुठल्या पण व्हरायटीला करू शकतो। व्हरायटी का व्हरायटी एक 74 एक काम करू साधी कोण दुसरी घेतली तरी चालेल, काय अडचण नाही। तुम्हाला लावायची का? हा लावणार बाबा घरी त्याच्यावर संगोपन करणार आहे, पण तसं नाही क्लायमेटिक कंडिशन प्रोव्हाइड करा बरं का त्यांना। हा हा व्हॉट्सअप पे आता हे घरी वांगे होता बटी राहील जा।
आपले पास करता येते टास्क जिल्हा कंपेअर केलं डीजेची बॉक्सिंग कसं एकदा 1 आवर म्हणजे एकदा पुढच्या आपल्याला अप टू 35 मिनिट. किंमत काय आहे सर त्याची? सर याची किंमत 16.5 लाख आहे. 16.5 लाख. हां, आणि आम्ही क्रिस्टोन इव्हेंटसाठी ऑफर ठेवली आहे, ते 15 लाखापर्यंत भेटून जाईल. रजिस्ट्रेशन चार्जेस 15,000. सबसिडी मित्रांनो काय सिस्टीम आहे कसं चालतं बघू. काही म्हटलं पेटी ट्रेनिंग मार्गदर्शन सगळं किंमत कशी 5,500. त्याच्यामध्ये आपल्या पेटी वगैरे कायमस्वरूप आपल्याकडे राहील का? कायमस्वरूप राहील ना. तर मी ट्रेनिंगमध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो. एकदा तुम्ही ट्रेनिंग घेतलं ना ती पेटी सांभाळायची कशी, कुठली पिकं लावायची, पुन्हा कसं मेंटेन केला पाहिजे, नंतर तुम्हाला एक कमर्शियल लेवलला पुढे कसं जाते. आम्ही सुरुवातीला देताना ट्रेनिंग आणि 4-5 पेट्या जास्त 10 पेट्या वर्षभर ते शिकवतो तुम्हाला. ऋतूमध्ये म्हणजे पावसाळा, हिवाळा, उन्हाळा तुमचा काय अनुभव आहे, तिथे कोणती पिकं आहे, झाडं जंगल काय, त्याच्यानुसार एक वर्षभर शिकला मग कमर्शियल लेवलला तुम्हाला जायला सांगतो. समजा 100 पेट्या समजा आपण हिवाळ्यामध्ये टरबूज लावू शकतो. समजा डिसेंबर हिवाळ्याचं माशा त्याच्यामध्ये कमी राहतात हिवाळ्यामध्ये. त्या परिस्थितीमध्ये पेटीचं काव करू शकतो. आणि मधमाशी शकतो हिवाळ्यामध्ये बाहेर निघतील. स्वस्त माहिती आहे का, मधमाशी पूर्ण वेळ बाहेर येणार नाही. पूर्ण वेळ येणार नाही. समजा आता थंडीच्या वेळेस काय असते, त्यांना टेम्परेचर लागते, ऊब लागतं बरोबर आहे, तेव्हाच त्या काम करू शकतात किंवा जगू शकतात. त्यासाठी त्या काय करणार की तुम्हाला दिवसभर बाहेर नाही निघणार, पण जे उन्हाचा टाईम पिरियड आहे, आज थंडी भरपूर होते, पण एक 11:30-12 पासून ऊन तापायला सुरुवात झाली, बरोबर त्या 4 वाजेपर्यंत येते. 4 वाजतापर्यंत आतमध्ये निघून जाते. त्यांना पण खायला लागतं ना. त्यांचं अन्न कुठं आहे, फुलांमध्ये आहे, त्या फुलांवर येते. तो टाईम पिरियड पाहिजे ना. आपण ठेवताना असं काय सांगतो की हिवाळ्याच्या दिवसामध्ये पूर्व पश्चिम पेटी आपण ठेवली पाहिजे. पूर्व पश्चिम सूर्य उगेल तेव्हा त्या एंट्री गेटवर ऊन पडेल ना, जेव्हा ऊन पडेल किंवा ऊन मिळेल तेव्हा ती बाहेर येईल. असं त्या पद्धतीने मेंटेन करता येतात. त्याच्यासोबत आपला एक विषय किती किलोपर्यंत विकलं जातं लास्ट किंमत मधाची? मध किती किलोपर्यंत विकलं जातं? किंमत मधाची किंमत ही वेगवेगळी असते. क्वालिटीवर नाही, मधाचे जे प्रकार आहेत त्याच्यावर डिपेंड राहते. मल्टीफ्लोरा मधाची किंमत वेगळी आहे, युनिफ्लोरलमध्ये तुळशी याची वेगळी आहे, अजवाईनची वेगळी आहे, बरोबर आहे, लिचीची वेगळी. असं प्रत्येक मधाची किंमत वेगळी असते. साधारणतः बाजारामध्ये तुला येतो मल्टीफ्लोरल आहे तर ती एकच किंमत मिळणार, पण युनिफ्लोरलमध्ये वेगवेगळी असते. किती लिटर पर्यंत? 10 लिटर. 10 लिटर. मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, तर पार्ट 2 मध्ये आपण प्रदर्शनाचा दुसरा भाग बघू. तो एक
एकंदरीत जो काही बाकीचा राहिलेला प्रदर्शनमधला हिस्सा आहे तो आपण या पार्टमध्ये बघणार आहोत.